आजच्या जगात प्रत्येकाला लगेच यश हवंय, लगेच पैसा हवाय, लगेच प्रसिद्धी हवीये, लगेच मोठं व्हायचंय. पण निसर्गाचा एक नियम आहे. झाड लावल्याबरोबर फळ मिळत नाही, बीज पेरल्याबरोबर पीक येत नाही आणि मेहनत केल्याबरोबर यश मिळत नाही. कारण प्रत्येक मोठ्या गोष्टीला वेळ लागतो. आज बहुतेक लोक मेहनतीपेक्षा परिणामांच्या मागे धावत आहेत. 2 दिवस मेहनत करतात आणि तिसऱ्या दिवशी विचारतात, मला अजून यश का मिळालं नाही? माझ्या आयुष्यात बदल का होत नाही? माझ्या नशिबातच यश नाही का? पण मित्रांनो, यश ही लॉटरी नसते. ती संयमाची परीक्षा असते. तुम्हाला चिनी बांबूच्या झाडाची गोष्ट माहिती आहे का? जेव्हा बांबूचं बीज जमिनीत पेरलं जातं, पहिल्या वर्षी काहीच दिसत नाही. दुसऱ्या वर्षी तरीही काहीच दिसत नाही. तिसऱ्या वर्षी तरीही काहीच नाही. चौथ्या वर्षी तरीही काहीच नाही. पण 5व्या वर्षी ते झाड काही आठवड्यात आकाशाला स्पर्श करतं. लोकांना वाटतं हे चमत्कार आहे. पण तो चमत्कार नसतो. त्या 5 वर्षात ते झाड जमिनीखाली आपली मुळे मजबूत करत असतं. आणि कदाचित तुमचं आयुष्यही तसंच असेल. आज तुमची मेहनत कोणालाच दिसत नसेल. आज लोक तुमच्यावर हसत असतील, तुम्हाला कमी लेखत असतील, तुमच्या स्वप्नांची थट्टा करत असतील. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात. कधीकधी देव तुम्हाला वर नेण्याआधी आतून मजबूत बनवत असतो. लक्षात ठेवा, मोठमोठ्याने बोलणारे लोक नेहमी मोठे असतातच असं नाही. खरे विजेते बहुतेक वेळा शांत असतात. ते वाद घालत नाहीत, ते तक्रार करत नाहीत, ते लोकांना उत्तर देत बसत नाहीत. ते फक्त स्वतःवर काम करत राहतात. कारण त्यांना माहिती असतं की वेळ आल्यावर उत्तर शब्द देत नाहीत, उत्तर यश देतं. आज जर तुमची परिस्थिती वाईट असेल तर निराश होऊ नका. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की होते. वादळ कितीही मोठं असलं तरी ते कायम राहत नाही. संघर्ष कितीही कठीण असला तरी त्याचा शेवट यशानेच होतो. फक्त एक गोष्ट सोडू नका, संयम. लोकांना तुमचं स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवू नका. स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घाला. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. शांत रहा, मेहनत करत रहा आणि संयम ठेवा. कारण आज लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करतील. आज लोक तुमची किंमत ओळखणार नाहीत. पण एक दिवस वेळ बदलेल, परिस्थिती बदलेल आणि वेळच तुमची किंमत सांगेल. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एका मराठी मुलीच्या स्वप्नाला सपोर्ट करण्यासाठी ओवी मराठी मोटिवेशन चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि कमेंटमध्ये लिहा, मी संयम सोडणार नाही. धन्यवाद.